न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। श्री क्षेत्र पैठण येथे नाथषष्ठी निमित्त सेवा भक्ती संगम। संत एकनाथांची लोकशिक्षणाची भूमिका प्रशासनाने अंगीकारावी। डॉक्टर सविता मुळे छत्रपती संभाजीनगर दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या श्री क्षेत्र पैठण येथे संत एकनाथ महाराजांमध्ये एक लोकशिक्षक दडलेला होता। त्यांच्यातल्या लोकशिक्षकाने तत्वज्ञानाला रूपकाची जोड देऊन समाजाला सुधारण्याचं काम केलं। संत एकनाथांची हीच लोकशिक्षणाची भूमिका प्रशासनाने अंगीकारावी असे आवाहन संत साहित्य अभ्यासक डॉक्टर सविता मुळे यांनी आज पैठण येथे केले। पैठण येथे आज तहसील कार्यालयात नाथषष्ठी निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने सेवा भक्ती संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव वडकुणे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, गट शिक्षण अधिकारी मनोरमा चव्हाण, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे तसेच श्रीमती वर्षाताई भुमरे, जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती करुणा स्वामी आदी मान्यवर हजर होते। डॉक्टर सविता मुळे यांनी आपल्या अभ्यासू विवेचनात मांडणी केली की संतांचे अभंग गाऊन भक्ती करताना त्या अभंगातले मूळ तत्व अंगीकारणे व आपल्या जीवनात त्याचा अंमल करणे हे महत्त्वाचे आहे। संत एकनाथांचा जीवन प्रवास आपल्या कीर्तनातून उलगडताना डॉक्टर मुळे म्हणाल्या की नाथांनी भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, एकनाथी भागवत यासारखे ग्रंथ निर्माण केले। तसेच भारुडासारखे समाजजागृती करणारा अजोड साहित्य प्रकार समाजाला दिला। त्यांनी समाजातल्या वैगुण्यावर टीका करतानाच लोकांना जागृत करण्याची भूमिका घेतली। प्रशासनाने हीच भूमिका अंगीकारावी असे आवाहन त्यांनी केले। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की प्रशासकीय सेवा करताना सेवा हीच भक्ती हे तत्व घेऊन प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आपले कार्य करावे, त्यातून त्यांच्या हातून सत्कर्म घडावे अशी इच्छा व्यक्त केली। याप्रसंगी अविलास भुमरे प्रतिष्ठान, स्थानिक शिक्षक यांच्या वतीने बुक बँक उपक्रमासाठी पुस्तके दान देण्यात आली। दरम्यान आज पहाटे पैठण येथे नाथसमाधी मंदिरात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपत्नीक पूजा केली। विलास भुमरे, त्यांच्या पत्नी वर्षाताई भुमरे, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव वडकुणे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक यावेळी उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।